लग्न म्हणजे एका सहजीवनाची सुरुवात. मात्र पुण्यात एक असा अनोखा लग्न सोहळा पार पडला जो केवळ सहजीवनाच्या प्रारंभापुरताच नव्हता, तर आईवडिलांची भेट घडणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता. पाहुयात हा रिपोर्ट. अस्सल मराठमोळ्या पद्धतीतलं हे लग्न होतं स्वीडनच्या जेसिका आणि ग्रेथम यांचं. स्वीडनमध्ये आपल्या सहजीवनाला सुरुवात करणाऱ्या नवदाम्पत्यामधली वधू जेसिका ही मूळची भारतीय. लहानपणी मुंबईतल्या अनाथाश्रमातून स्वीडनच्या एका दाम्पत्यानं जेसिकाला दत्तक घेतलं. मात्र आपल्या खऱ्या जन्मदात्याचा शोध तिला पुन्हा भारतात घेऊन आला. गेले काही महिने शोध घेऊनही जेसिकाला आपले जन्मदाते काही सापडले नाही. तेव्हा आपल्या लग्नाला ते नक्की येतील या आशेनं तिनं पुण्यात आपल्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेसिकाच्या इच्छेचा मान राखत तिचा नवरा ग्रेथमनं तिला साथही दिली. Can be very hard because I don't really know actually where they are, and they could have traveled through Mumbai when they lost me, so I have actually no clue where they could be, but I assume they should be anywhere in India actually, but as I said, I wouldn't know the location of it, where they would be. I hope that sort of the publicity that surrounds this, maybe they'll see it somewhere and come forward and be able to say, yeah, they think they're Jessica's parents, and so we can find that they actually are. So, because I know how much sort of insecurity and uncertainty Jessica has around her background and her identity, so hopefully this helps. अगेन्स्ट चाइल्ड ट्रॅफिकिंग या संस्थेच्या वतीनं हा विवाह अगदी थाटामाटात पार पडला. सनई चौघड्यांचे सूर, मंगलाष्टका, वाजत गाजत आलेली वरात, वराडी मंडळींची लगबग असं अस्सल मराठमोळ्या वातावरणात जेसिका आणि ग्रेथम पुन्हा विवाह बंधनात अडकली. तिने जेव्हा इच्छा बोलून दाखवली की मला इंडियन पद्धतीने लग्न करायचं आहे, माझ्या मुलांचं नाव इंडियन ठेवायचं आहे, मग याच इव्हेंटचा वापर करून आपण काहीतरी तिचे आईवडील शोधण्यासाठी प्रयत्न करू शकतो, म्हणून आम्ही हा सगळा घाट घातला. आणि माझी सोसायटी जी आहे सत्यसाईनगर कोऑपरेटिव्ह, त्या सगळ्यांनी याच ठिकाणी हे सगळं करायचं. आणि तिला नाहीतरी नातेवाईक दुसरे कोणीच नाही आहे, तुम्ही 2-4 लोक असण्यापेक्षा मग अख्खी सोसायटी तिचे नातेवाईक म्हणून इथे जमेल आणि सगळेच लोक येतील. ह्या हिशोबाने हा इव्हेंट आम्ही या ठिकाणी आयोजित करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने सगळं होते. तर मी तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, माटुंगा पोलीस स्टेशन 1981ला. नंतर आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला चौकशी केली की कोणी मिसिंग कंप्लेंट वगैरे दिलेली आहे किंवा कसं, तर काहीच आढळून आलेलं नाही. मग तिला सायनला मानव सेवा संघामध्ये दाखल केली, ठेवून दिली. तर त्या ठिकाणी दाखल केल्यानंतर 4 महिन्यांनी एक स्वीडनचं दाम्पत्य आलं आणि तिला ॲडॉप्ट करून घेऊन गेले. सर्वसामान्यपणे लग्न सोहळ्यात वधूच्या डोळ्यात नव्या आयुष्याचं स्वप्न असतं. मात्र या लग्न सोहळ्यात नववधू जेसिकाचे डोळे सतत आपल्या आई वडिलांचा शोध घेत होते. तिचा हा शोध संपावा आणि तिला तिचे आई वडील भेटावेत याच तिला सदिच्छा. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.